माझ्या घरात ना नेहमी पोहे असतात आणि ते कांदा पोहे खाऊन ना मला खूप कंटाळा येतो. शैलेशला नाही येत पण मला तर येतोच. म्हणून मी आज विचार केला की आज पोह्याचे कटलेट बनवूया. त्यासाठी ना इथे पहिलेच मी पोहे स्वच्छ धुवून ना थोडे भिजवून ठेवलेले आणि त्यानंतर मग हे बॉईल केलेला बटाटा त्यामध्ये थोडा मॅश करून टाकला. मग कोथिंबीर टाकली भरभरून आणि आपले बेसिक मसाले टाकले. आता सर्व बेसिक मसाल्याने तुमच्या आवडीनुसार टाका, तिखट कमी तिखट असं, आणि चवीनुसार मीठ टाकलं, थोडंसं ओवा टाकून ना चांगलं मिक्स करून घेतलं. हे पोह्याचे पॅटीस आहेत ना, तुम्ही लहान मुलं असतील तर त्यांच्या टिफिनला पण देऊ शकतात किंवा संध्याकाळच्या चहासोबत पण बनवून खाऊ शकतात. इतकी एकदम इझी रेसिपी आहे. किंवा रात्री तुम्ही बॉईल करून ठेवा बटाटे आणि मग सकाळी अशी रेसिपी बनवा. नाश्त्याला तर एकदम मस्तच आहे, भरपेट होऊन जातो नाश्ता. आता इथे ना मी गोल असे शेप दिलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकतात. मग त्यानंतर ना पॅन गरम झाल्यावर थोडंसं तेल टाकलं. आता इथे मी जे तेल टाकलेलं आहे ना ते पण मला जास्तच वाटते. तुम्ही अगदी थोडंसं टाका आणि फुल गॅसवर एकदम पटापट करून घ्या. जर तुमच्याजवळ ना एअर फ्रायर असेल ना तर त्यामध्ये सुद्धा हे पॅटीस होऊन जातात कमी तेलामध्ये. तर अशा पद्धतीने पण करू शकतात. एकदम पटापट फुल गॅस करायचा आणि करायचे, कारण जास्त ह्याला शिजवायची गरज पडत नाही. तुम्हाला जर ह्या पॅटीसमध्ये गाजर टाकायचं असेल, मटार टाकायचं असेल तर तेही तुम्ही टाकून, म्हणजे भाजी तुमच्या आवडीनुसार ह्या पॅटीसमध्ये टाकून पण बनवू शकतात. पण फक्त ना तुम्हाला सर्व बॉईल करून घ्यावं लागेल. आणि मग इथे ना थोडे झाले होते तर मी शैलेशला बोलले होते की योहानला तू भरून घे, तोपर्यंत मी चपाती करून घेते. हे जे पॅटीस आहेत ना त्याला तुम्ही असं थोडा बारीक रवा असतो ना तो लावून जरी असं फ्राय केलं ना, शॅलो फ्राय, तरी पण छान वाटतात खायला, कुरकुरीत वाटतात. मग त्यानंतर ना भाजी चपाती रेडी झाली होती तर मी पटापट ना टिफिन भरून घेतलं आणि मग मी नाश्ता करायला बसले. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया अजून एक पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.